या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना, दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण. रूट कॅनॉल, डिजिटल एक्स-रे, स्माइलिंग डिझायनिंग, वेडेवाकडे दात सरळ करणे, मशीनद्वारे दात साफ करणे, लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार, आधुनिक सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या. गाळा नंबर 41, आंबेडकर शॉपिंग सेंटर, विंचूर रोड, शिवसृष्टीजवळ, येवला. नमस्कार, आपण पाहत आहोत SK9 येवला न्यूज. लासलगाव येथे जिल्हा कृषी विभागाने मोठी कारवाई करत तब्बल 19 लाख रुपयांचा युरिया जप्त केला असून 4 संशयित आरोपी लासलगाव पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले आहे. राज्यात एकीकडे खतांची टंचाई असताना दुसरीकडे मात्र मोठ्या प्रमाणात अवैध मार्गाने काळ्या बाजारात युरियाची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असल्याच्या अनेक तक्रारी जिल्हा परिषद कृषी विभागाला मिळाल्या होत्या. दरम्यान नाशिक जिल्हा परिषद कृषी विभागाच्या भरारी पथकाला मिळालेल्या माहितीनुसार नाशिकच्या लासलगाव परिसरात विंचूर येथील एका कांद्याच्या खड्यामध्ये लातूर येथून अनुदानित तत्वावर आलेला युरिया विना अनुदानित तत्वाच्या गोण्यांमध्ये अदलाबदल करत असताना भरारी पथकाने छापा घालून तब्बल 761 गोण्या, ज्याची विना अनुदानित किंमत 19 लाख रुपये इतकी असून 4 संशयित आरोपींना लासलगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून लासलगाव पोलिसात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईसाठी हितेंद्र पगार, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, दीपक सोमवंशी, मोहीम अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक, संदीप मोगल, कृषी अधिकारी, गुण नियंत्रण निरीक्षक निफाड, पंचायत समिती आदी सहसहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते, पोलीस कर्मचारी उपस्थित होते. SK9 येवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट, लासलगाव. सर, आज कृषी विभागाने जी खतांची कारवाई केली, नेमकी किती माल सापडलाय आणि काय आरोपींना सध्या काय परिस्थिती? गेले 2-3 दिवस नाशिक जिल्ह्यात चांगला पाऊस होतोय आणि त्याच्यात युरियाची मागणी वाढलेली आहे. त्या अनुषंगाने कृषी विभाग युरियाच्या वितरणावर लक्ष देऊन होतं आणि आज पोलीस प्रशासनाच्या मदतीने कृषी विभागाने जे काही युरियाचा काळा बाजार केला जातो तो विंचूर परिसरात एका शेडमध्ये जे अनुदानित युरिया आहे ते इंडस्ट्रियल युरियाच्या बॅगमध्ये बदल करून त्याचा काळा बाजार करण्याचा काही व्यक्ती प्रयत्न करत होत्या. लातूर जिल्ह्यातून आलेल्या गाडीतून तो माल इथं ट्रान्सफर करण्यात येत होता. त्याला कृषी विभागाच्या पथकाने पोलीस प्रशासनाच्या मदतीने ती गाडी पकडलेली आहे आणि जवळपास 761च्या जवळपास त्या गोण्या असा माल पकडण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर FIR करण्याची कारवाई सुरू आहे. किती रुपये किमतीचे मूल्य आहे? त्याची बाजार मूल्य 266 रुपये जरी असला तरी तो अनुदानित आहे आणि 2,021 रुपये त्याची पूर्ण प्राईज असते. त्या हिशोबाने जर विचार केला तर तो बरीच मोठी किंमत त्याची 19-20 लाखाच्या जवळपास त्याची किंमत आहे. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल स्वास्तिक. आपल्यासाठी घेऊन आले आहे रुचकर चविष्ट जेवणाची मेजवानी. जैन, पंजाबी, महाराष्ट्रीयन, चायनीज. एकदा खाल तर पुन्हा याल. सोबतच मान्सून धमाका ऑफर. प्रत्येक जेवणावर 10% सूट आणि बर्थडे पार्टीवर मिळवा 15% आकर्षक सूट. बर्थडे पार्टी सेटअप देखील उपलब्ध. पत्ता: पद्मकुंज सोसायटी समोर, अंगणगाव, हॉटेल स्वास्तिक गार्डन, येवला.